आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेचा 19 हप्ता एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही तारीख जाहीर, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी 19व्या हप्त्याची जी वाट आहे ती वाट बघत आहेत आणि 18 हप्ता यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। एकंदरीत मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वी झाले आहेत। तर मित्रांनो, 18ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर येणारा 19वा हप्ता जो आहे तो पण मिळून जाईल। कारण की हे जे हप्ते यशस्वीरित्या तुमच्या खात्यामध्ये आले असतील तर 19वा हप्ता येण्यासाठी कोणतीही अडचण नाही। पण 18 हप्त्याचं स्टेटस काढल्याच्या नंतर तिन्हीपैकी एक जर प्रॉब्लेम तुम्हाला आला तर 100% तुमचा हप्ता जो स्टॉप होऊ शकतो। लँड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग स्टेटस आणि EKYC हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि काही अडचणी असल्यास दुरुस्त करा आणि तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम ओके असेल तर 100% हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये म्हणजे वार्षिक 6000 रुपये दिले जातात। ही रक्कम एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च अशा पद्धतीने देण्यात येत असते। आणि 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या नुसार ही योजना राबवली गेली 2019 मध्ये। आणि या योजनेची आर्थिक स्थिती, लाभधारी स्थिती कशी तपासायची तर pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या। भेट दिल्याच्या नंतर नो योर स्टेटसवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक असेल, कॅप्चा असेल ते टाका। टाकल्याच्या नंतर तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती तुम्हाला दिसून जाईल। काही प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा। अशा पद्धतीने तुम्ही लाभधारी यादी तपासू शकता आणि अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अर्ज सुद्धा करू शकता। रजिस्ट्रेशन, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता। CSC सेंटरवर अवेलेबल आहे। तर मित्रांनो, काय अडचणी असल्या हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेली आहे आणि हे हेल्पलाईन क्रमांक आहेत, आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।